नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 24 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 23 आणि 24 जानेवारी 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा अंदाजा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह असून तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। येत्या 24 तासामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाची शक्यताही, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह 23 आणि 24 जानेवारी 2024 या तारखेला या पावसाचा अंदाज असणार आहे। तर या पावसासाठी पोषक वातावरण हे प्रशांत महासागराकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे आणि थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागात आणि भारताच्या पूर्व भागामध्ये या वादळी पावसाचा जोर येत्या 24 तासामध्ये असणार आहे। तसेच भारताच्या पूर्व भागामध्ये भुवनेश्वरच्या आसपासच्या भागामध्ये वाऱ्याची चक्रवात स्थिती सध्या निर्माण झाली आहे। या स्थितीचाही परिणाम येत्या 24 तासामध्ये महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळच्या किनारपट्टीकडे हलका मध्यम पाऊस राहील। तसेच तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा या भागात बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहून थंडीचे वातावरण बहुतांश ठिकाणी अधिक बघायला मिळणार आहे। तर भारताच्या पूर्व भागामध्ये पावसाचा जोर जबरदस्त स्वरूपात राहील। तर विजयवाडा, विशाखापट्टणम, जगदलपूर, रामगुंडम आसपासच्या भागामध्ये गारपीटचा अंदाज आहे। भुवनेश्वर, कांतामल, रायपूर इथे जबरदस्त पावसाचा अंदाजा येत्या 24 तासात राहील। कोलकाता, राऊरकेला, कोरबा, धनबाद इकडे वादळी वाऱ्यासह गारपीटचा अंदाज येत्या 24 तासात बघायला मिळू शकतो। त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज येत्या 24 तासामध्ये असणार आहे। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर, राजुरा, भद्रावती आसपासचा परिसर इकडे हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच सोनापूर, शिरपूर, खेडगावला हलक्या सरींचा अंदाज राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा मिरचेरा, एटापल्ली, अहेरी, भांबरगडचा काही परिसर हलका पाऊस असून तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। तर भांबरगडच्या दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे। गिरवाडा, पारा, कोटलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चामोर्शी, घोटलाई हलक्या पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी राहील। तर मूळ, सावली, राजुरी, गडचिरोली, वलनी, सिंधवाई इकडे वादळी वाऱ्यासह हलका मध्यम असून तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। कापसी, पंकजनूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुरुमगाव, धनोरा इथे जोरदार स्वरूपात राहील। चिरमुरा, नाटी चौक, मालवेरा इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। दिगुरी, देसिंग, किमटेमेदा, तुलमार इकडे मुसळधार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह राहील। कुरखेडा, बालिटोला, कोलेगाव, बोंडगाव, चिंचकर, मार्कासा इथे बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। तर भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये उमरेड, खैरगाव, भिवापूर, पावनी, गोथंगाव, आडेल इथे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। लखनी, साकुर्लीला हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। देवरी, चिंचोला इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। गोंदिया जिल्ह्याकडे गोरेगाव, आमगाव, साक्रीडोळा, लांजी इकडे वादळी वाऱ्यासह हलका पाऊस राहील। उत्तरेकडे जोर कमी राहील। बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहून हलक्या सरींचा अंदाजा तुमसर, तिळा, सांगझरी, गोंदिया, रांजेगाव, वारासिवनी, बालाघाट या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये भंडारा, मौदा, चिखली आणि लगतचा परिसर बार्शी, धर्मापुरी, असोली, कंधारी हलक्या सरींचा अंदाज राहील।
आणि तसेच रामटेक, अकोला, घोटी इकडे ढगाळ स्थिती राहील, हलक्या सरींचा अंदाज राहील। नागपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये नागपूर, हिंगणा, पाचगाव, बुटीबोरी, बुरीकोकटे, धोतीवाडा इकडे हलक्या सरींचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। तसे वर्धा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज काही भागात राहील। वडनेर, वाडकी, पुणे इकडे हलका मध्यम राहील। हिंगणघाट आणि आसपासचा परिसर, देवळी, कोल्हापूरला जोरदार पावसाचा अंदाज काही भागात राहील, काही भागामध्ये हलक्या सरींचा अंदाज आहे। वर्धा, तुळजापूर, जामणी, बुरीकोकटे हलक्या सरींचा अंदाज वर्धा जिल्ह्याच्या या भागात राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा पांढरकवडा, परवा, पेंढारी, घाटंजी, करंजी, मोहाडा इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे। रुई, जवई, अर्णी, त्यानी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा इकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। यवतमाळ, जांभळा, लाडकेट, नेट, धारवा इकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। कलाम, देवळी, कोल्हापूर आणि फलेगाव, बाबुलगाव, पुलगावलाही हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। चांदूर, धामणगाव रेल्वे, धामणगावलाही हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसे अमरावती, बुलढाणा, अकोला या जिल्ह्याकडे वातावरण कोरडे राहील, तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज असून थंडीचे वातावरण बऱ्याच ठिकाणी अधिक बघायला मिळणार आहे। तसे वाशिम, हिंगोलीलाही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। नांदेड भागाला, लातूर, परभणी, हिंगोली, बीड तसेच जालना, श्री छत्रपती संभाजीनगर या भागात ढगाळ स्थिती राहील, पावसाचा अंदाज फारसा नाही आणि कडाक्याची थंडी बघायला मिळणार आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार वातावरण कोरडे राहील, ढगाळ स्थिती राहील, अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि कोकण विभागातील पालघर, नाशिकचा बराचसा परिसर इकडे वातावरण कोरडे राहील। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मध्य महाराष्ट्रातील परिसर, पुणे, अहमदनगर वातावरण कोरडे असून ढगाळ वातावरण राहील। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे। सोलापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या भागातही वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।